मुलगी जर जन्माला आली तर तिचं का आयुष्यात आणि तिची इच्छा काय हेच आहे का की तू समोर जाशील, मोठी होशील, घरकामात मदत करायचं, भांडे घासायचे, कपडे धुवायचे आणि लग्न करून संसारात जायचं. मग नवरा चांगला भेटला तर ठीक, नवरा जर चांगला नाही भेटला, तो दारुडा मिळाला तर बस ऐकायचं त्याचं, खायचं आणि दारुडा असला तर मारहाण पण सहन करायची आणि असं जगत जगत मरायचं. संपलं तिचं आयुष्य. मुलं काही करो, दारू पिओ, काही करो, त्यांना कोणी काही नाही म्हणत. का बरं? ते मुलगा आहे. तो मुलगा व्यवस्थित नाही निघाला, दारुडा निघाला, जरी आई वडिलांसमोर चांगला दाखवत आहे आणि मागे मुलींना मारहाण करत आहे, पण मुलगी आई वडिलांना त्या गोष्टी नाही सांगू शकत आहे. नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिला पॉडकास्ट आहे आणि आजचा पहिला पॉडकास्ट मध्ये मी आज खूप सुंदर विषय तुमच्यासमोर मांडत आहे. आणि सुंदर विषय म्हणजे असा, मुलगा मुलगी. आता याची सुरुवात जर बघतो म्हटलं तर जेव्हा एखादी मुलगा किंवा मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच याची कॉम्पिटिशन म्हटलं तरी चालेल मुलगा किंवा मुलगीमध्ये. आणि याची सुरुवात होते आपल्या घरातूनच. जेव्हा एखादा मूल किंवा मुलगी म्हणजे जन्माला येते त्यावेळेला प्रत्येकाच्या आई वडिलांच्या मनात काय म्हणजे काय चालू असते हे सगळं सुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे. की सर्वप्रथम सगळ्यांच्या वडिलांना म्हणा किंवा आईला म्हणा की मला मुलगा झाला पाहिजे. खास करून वडिलांना किंवा आपल्या बापांना वाटते की मला मुलगा झाला पाहिजे. पण आईच्या मनात थोडंस असं वाटते की नाही यार, जर मला मुलगी झाली ना तर होऊ शकते इन फ्युचर किंवा भविष्यामध्ये मुलगा काय असतं लात मारून कधी कधी हकलून टाकतात असतात का बऱ्याचशा लोकांच्या घरी. पण एक मुलगीच असते की जी शेवटी आपल्या आईला वडिलांना सहारा देते. म्हणून आईला कधी कधी असं वाटते की नाही यार, मला मुलगी येईन जन्माला तर मलाच थोडीशी मदत होईल, समोर मला घरकामात सुद्धा मदत करू लागेल किंवा अजून कुठले पण काम असो. तर एक असते आई आणि मुलीचं नातं असतं. पण वडिलांना असं वाटते की नाही यार, जर आपल्याला वंश वाढवायचा आहे, समोर जायचं आहे, तर मुलगाच असा व्यक्ती आहे किंवा मुलगाच असं काय असा आहे की जो सगळं काही करू शकतो. म्हणजे आधीच्या काळात असं जनरेशन होती, पण आता असं नाही. आता मुलगा मुलगी समान आहे. परंतु बऱ्याचशा घरी आता पण असंच आहे की नाही, जे मुलगा करतायत ती मुलगी नाही करू शकत. असं का बरं? तर बरं, आपण सुरुवात करू तेव्हापासून जेव्हा एक मुलगा किंवा मुलगी जन्माला आहे. आता समजा एखाद्या घराण्यात मुलगी जन्माला आली तर काही दिवस घरचे एकदम राग म्हणजे असं फुगून बसतात किंवा एकदम असं निराश. काय यार, मुलगी झाली, कसं होणार? पण त्यांना हे नाही माहिती राहत की आपल्या घरी एक लक्ष्मी आली आहे आणि तिचं स्वागत करायला पाहिजे. आताच्या काळात किंवा आता जी जनरेशन सुरू आहे तेव्हा आता मुलींना प्राधान्य दिलं जाते. मुलगीची रिस्पेक्ट सुद्धा केली जाते किंवा काही लोकांना तर असं वाटतं की आम्हाला मुलगीच झाली पाहिजे. पण असतात बरेचसे की नाही, आम्हाला मुलगाच हवाय. आणि मुलगा झाला तर बापरे, गावभर पेढे वाटेल, इकडे तिकडे खुशी खुशी, आई वडीलच्या तोंडावर एवढी खुशी दिसेल की तुम्ही विचारू नका. पण तेच जर मुलगी झाली, कोणी विचार काय झालं? मुलगी झाली. अरे तुम्ही खुशी उत्साहाने म्हणा ना, मला मुलगी झाली, असं नाही म्हणणार. तर चला आता आपण सुरू करूया आजचा हा पॉडकास्ट. तर या पॉडकास्टचा माझा विषय यासाठी मी असा निवडला कारण की बऱ्याचशा घरी मी बघतो किंवा दिसते माझ्या डोळ्यांनी की मुलगा मुलगा मुलगा, काही झालं तरी मुलगा. का नको ना मुलगा? मुलगी आहे ना, तुमची मुलगी सुद्धा करत आहे. मग मुलालाच का प्राधान्य देता तुम्ही? मुलीलाही द्या. अरे आज जर काळात जर मुलगी हे करू शकत आहे जे मुलगा करतात, तर मग का बरं मुला मुला मुला? अरे मुलगी पण आहे ना. मग हे चुकीचं आहे. मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलेल्या आहे ह्या गोष्टी. मुलगी झाली तर मुलीची काही इच्छा, आकांक्षा असते, ड्रीम्स असते, खूप काही विचार असते. मी लहान म्हणजे एखादी मुलगी लहान असते तर ती दुसऱ्याकडे बघते, यार ही तर इथपर्यंत गेली आहे, हिने नवीन बिझनेस स्टार्टअप केला किंवा ही एअर होस्टेस झाली किंवा ही पायलट झाली किंवा ही डॉक्टर झाली, मला पण समोर जाऊन डॉक्टर व्हायचं आहे. सुरुवात तर मुलींची अशी असते की एखाद्या मुलीने सायकल घेतली किंवा लहान मुलीचीच गोष्ट घ्या ना, एखादी तिने डॉल घेतली, खेळणं घेतलं, तर ती आई वडिलांना म्हणतात की आई मला पण खेळणं घेऊन हवं आहे, बाबा मला पण हे हवं आहे. पण प्रत्येकाचे आई वडील देतात का घेऊन? कशाला? नको, राहू दे, तुझ्याकडे आहे ना ऑलरेडी खेळणे, कशाला तुला आणखी नवीन पाहिजे? असते मुलींची इच्छा. म्हणजे म्हणजे मुलगी जर जन्माला आली तर तिचं का आयुष्यात आणि तिची इच्छा काय हेच आहे का की तू समोर जाशील, मोठी होशील, घरकामात मदत करायचं, भांडे घासायचे, कपडे धुवायचे आणि लग्न करून संसारात जायचं.
मग नवरा चांगला भेटला तर ठीक, नवरा जर चांगला नाही भेटला, तो दारुडा मिळाला तर बस ऐकायचं त्याचं, खायचं आणि दारुडा असला तर मारहाण पण सहन करायची आणि असं जगत जगत मरायचं. संपलं तिचं आयुष्य. इतकंच मुलीचं आयुष्य असते का? नाही ना. ती जर आज अशी स्थिती जर एखाद्या महिलाची म्हणा किंवा एखाद्या मुलीची म्हणा, तर येणाऱ्या पिढीमध्ये जर हाच उदाहरण समोरच्या मुलींना वगैरे दिसला तर खरंच त्यांची जगण्याची इच्छा राहील का? मुलं, मुलं काय करो, दारू पिओ, काय हो, काय करो, त्यांना कोणी काही नाही म्हणत. का बरं? ते मुलगा आहे. एखादी मुलगा जर समजा रात्री 12 वाजता 1 वाजता घरी येत आहे, तरी त्याचे आई-वडील त्याला काही नाही म्हणत. फक्त विचारेल कुठे गेला होता. कुठे-कुठे ते विचारत सुद्धा नाही. पण तेच जर एखादी मुलगी आली, किती वाजले? 10. साधारण 10 वाजता घरी आली तर किती वाजले तू सांग? घड्याळात किती वाजले? 10 वाजले ना? मग हे का घरी यायची वेळ आहे का? असे बोलतात. मला माहित आहे की आजच्या जगात मुलगी सेफ नाही आहे. बाहेर भरपूर काही रेप होतात, हे होतात, ते होतात. तर घरच्यांना पण एक काळजी वाटते की यार इतका वेळ झाला माझी मुलगी अजून आली का नाही? असते एक काळजी. पण तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास आहे. तुमची मुलगी कुठे जायचं तुम्हाला सांगून जात आहे. आता मी एक साधारण उदाहरण घेतो म्हटलं, तर एखादी मुलगी जरी ती कोणावर प्रेम करत असेल, तर घरचे तिच्या अगेन्स्ट आहे की नाही तू त्या मुलावर का प्रेम करते? आम्ही तुझ्यासाठी मुलगा बघू, तू कशाला हे करताय? पण मला एक सांगा, ती आपल्या आई-वडिलांसाठी आपल्या प्रेमाला साईडला ठेवून विसरून फक्त आपल्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार लग्न करते. पण एक वेळा तरी तिचे आई-वडील विचार करते का, की माझ्या मुलीची इच्छा काय आहे? तिच्या मनात कोण आहे? म्हणजे आपली मुलगी आपल्यासाठी तिचं प्रेम सॅक्रिफाईस करत आहे. तर मग आपण तिच्या खुशीसाठी तिचं लग्न त्या व्यक्तीशी करून द्यायला नको का? द्यायला हवं ना. पण असं समाजात नसते ना. ती जर तिच्या इच्छेनुसार जर करत आहे, तिला माहित आहे की हा व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे आणि मला नेहमी घेऊन चालेल. पण ती तिच्या आई वडिलांसाठी त्या मुलगाला नाकारते आणि स्वतःच म्हणजे आई वडील म्हणेन त्याच्याशी लग्न करते. आता मला सांगा, अशा सिच्युएशन मध्ये जर तो मुलगा व्यवस्थित नाही निघाला, दारुडा निघाला, जरी आई वडिलांसमोर चांगला दाखवत आहे आणि मागे मुलींना मारहाण करत आहे, पण मुलगी आई वडिलांना त्या गोष्टी नाही सांगू शकत आहे, अशाने काय होणार? त्या मुलीची लाईफ बर्बाद झाली. मग इथे पण मुलगा आणि मुलगी हा कंपॅरिझन होतेच. तर मंडळी, जो विषय आज मी तुमच्यासमोर मांडला, तर तुम्हाला त्यामधनं काय वाटते? जे मी बोललो ते खरं आहे की खोटं आहे? आणि दुसरी गोष्ट अशी की मी अशाच प्रकारे नवीन नवीन पॉडकास्ट आणि खूप गंभीर विषय म्हणा किंवा आपल्या डेली लाईफमध्ये म्हणजे रेग्युलर जी आपली जीवनदैनी आहे, म्हणजे रोज आपण जे जगतो किंवा आपल्या आयुष्यात जे काही घडामोडी घडतात त्या विषयावर अशाच प्रकारचे मी पॉडकास्ट तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला आजचा कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हा माझा नवीन चॅनल आहे, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया वेगळ्या काही अशाच गंभीर विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.